हॅलो. हॅलो, जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. बोला. मॅडम, यापूर्वी बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होतं की पीएम किसानच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरीचे येणार, परंतु काल शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा जो 22वा हप्ता आहे हं. तो हप्ता जमा झालेला आहे, परंतु नमो शेतकरीचे जो 2 हप्ते येणार होते अद्याप बी कोणत्याही शेतकऱ्यांना मिळाले नाही. आणि बरेचसे शेतकरी मित्र मला फोन सुद्धा करत होते की काय राहणार सर नमो शेतकरीचे अपडेट, म्हणजे जो नमो शेतकरीचे 2 हप्ते आहे म्हणजे 8वा आणि 9वा हो. हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं नाही. तर त्याबाबत काय अपडेट राहणार हे शेतकऱ्यांना सविस्तर अपडेट द्यावी मॅडम. हो, नक्कीच. आता आपण जर पाहिलं तर काल सायंकाळी 5 वाजता नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते आपल्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा 22वा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे. हो. यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यातील 91 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेतला. आणि सोशल मीडियावरती जसं की तुम्ही म्हणताय की अशी बातमी येत होती की पीएम किसानच्या योजनेबरोबरच म्हणजे पीएम किसानच्या 22व्या हप्त्याबरोबरच नमोचाही 8वा हप्ता आणि 9वा हप्ता येणार. हो, बरोबर. हो, तर ही बातमी जरी येत असली तरी त्यामध्ये असं सांगण्यात येत होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून अशी माहिती येते किंवा मग कृषी विभागाच्या माध्यमातून अशी माहिती येते की आता आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये जी परिस्थिती ओढावली होती शेतकरी बांधवांवरती, हो. आणि त्यानुसार शेतकरी बांधवांना प्रत्येक योजनेचा लाभ हा प्रत्येक वेळेनुसार भेटणं आवश्यक होतं. परंतु 2025 मध्ये कुठलीही योजना असू दे, पीक विमा असू दे, पीएम किसान असू दे, नमो शेतकरी असू दे, कुठल्याही योजनेचा लाभ हा वेळेत शेतकरी बांधवांना भेटलेला नाहीये. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांमध्ये खूप नाराजीचं वातावरण पण आपल्याला पाहायला भेटत होतं. आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे यामध्ये अनेक जे काही जणांनी प्रश्न विचारलेले आहेत सरकारला, राज्य सरकारला, की नमोचा हप्ता केव्हा येणार, त्यानंतर पीएमचा हप्ता केव्हा येणार. आणि आता जो पीएम किसानचा हप्ता वितरित झालेला आहे याचं मुख्य कारण आहे की आसाममधून जो हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तर तो हप्ता या कारणाने वितरित करण्यात आलेला आहे की आसाममधील निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत आणि केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल या दोन्ही सरकार शेतकरी बांधवांकडनं प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर शेतकरी बांधवांना योजनेचा लाभ देत असतं ही त्यांची खासियत आहे. प्रत्येक वेळेस आपण जर पाहिलं आता जिल्हा परिषद असेल, त्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुका होत्या त्यावेळेस देखील आपण स्वतः शेतकरी बांधवांना ही अपडेट दिली होती की निवडणुकीच्या तोंडावरती शेतकरी बांधवांना पीएम किसानचा हप्ता असेल किंवा मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल हा वितरित केला जाईल. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून तसं काहीही झालेलं नाही. परंतु केंद्र सरकारने शेतकऱ्यांना काल हप्ता वितरित केलेला आहे हे अगदी बरोबर आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या कमेंट्सही आल्या की आम्हाला हप्ता मिळाला. हो. परंतु अनेक शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट्स केल्या की नमो शेतकरीचा हप्ता आम्हाला आलाच नाही. पण मित्रांनो, घाबरण्याचं कारण नाहीये. जसं की पीएम किसान योजना आहे त्याच धर्तीवरती नमो शेतकरी योजना देखील अवलंबून आहे किंवा मग राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीच्या माध्यमातून आपल्याला या योजनेचा लाभ भेटत असतो. जसं की पीएम किसानचा 22वा हप्ता वितरित झालेला आहे अगदी त्याचप्रमाणे लवकरच आपल्याला नमो शेतकरी योजनेचाही हप्ता वितरित केला जाणार आहे. आता जसं की आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न जो शेतकऱ्यांचा आहे तो म्हणजे 8 महिने होऊन गेलेले आहे आणि अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे हप्ते जमा झालेले मग योजना बंद झाली का नमो शेतकरीची? बरोबर. तुम्ही जो प्रश्न विचारताय अगदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने हा प्रश्न विचारताय की ही योजना बंद झाली का? तर शेतकरी मित्रांनो असं नाहीये, कारण ही योजना जी आहे ती राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे पीएम किसानच्या धर्तीवरती ही योजना आणलेली आहे. जोपर्यंत पीएम किसान योजना चालू आहे तोपर्यंत नमो शेतकरी योजना देखील चालू असणार आहे. हा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये पसरला याचं कारण एकच आहे की 7 ते 8 महिने झालेले आहेत नमो शेतकरीचा एकही हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही. परंतु शेतकरी बांधवांमध्ये जे नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे ते कुठेतरी आता त्याची वेळ संपत आलेली आहे असंही म्हणता येईल. कारण लवकरच आता 2 दिवसांपूर्वी जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या चालू आहे त्यामध्ये राज्य शासनाला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की नमोचा हप्ता तुम्ही शेतकऱ्यांना नक्की केव्हा देणार? बरोबर. तर त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे की लवकरच शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा दिला जाणार आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर तिसरा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आलेला तो म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना काल जो पीएम किसानचा हप्ता वितरित करण्यात आलेला होता ते शेतकऱ्यांना मिळाला नाही, म्हणजे काही शेतकऱ्यांना मिळाला नाही. बरोबर. तर त्यांना कोणते कामे करावे लागेल? आणि तुम्हाला तर माहितच आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळत नाही त्यांना नमोचा सुद्धा हप्ता मिळत नाही, तर मग यांना काही महत्त्वपूर्ण कामे करावी लागेल का? हो, बरोबर. हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे कारण काल अनेक शेतकरी बांधवांच्या आपल्यालाही कमेंट्स आल्या, काहींनी कॉलही केले की पीएम किसानचा 22वा हप्ता जमा झाला. परंतु अनेक शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना तो अद्यापही जमा झालेला नाही.
याचं मुख्य कारण असं आहे की जरी काल सायंकाळी 5 वाजता वितरण केलं गेलं असलं तरी हा हप्ता जे की डीबीटीद्वारे ट्रान्सफर केला जातो, तर यासाठी जवळपास 48 तासांपेक्षाही जास्त कालावधी लागतो की संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होण्यासाठी. त्यामुळे काल काही शेतकरी बांधवांना तो जमा झालेला आहे. आज सकाळी सुद्धा शेतकऱ्यांचे मेसेज आलेले आहेत की हप्ता जमा झाला, परंतु काहींना, ज्या शेतकऱ्यांना अद्यापही जमा झाला नाही त्यांना जमा होऊ शकतो. परंतु यामध्ये तुमचं एक महत्त्वपूर्ण तुम्हाला काम करणं म्हणजे 3 ते 4 गोष्टी असणं सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहे. आता आपण असं जरी म्हटलं की 48 तासापेक्षाही जास्त कालावधी लागतो, परंतु तुम्ही जर तुमची 4 महत्त्वाची कामेच केलेली नसतील तर मात्र तुम्हाला तो हप्ता येणार नाहीये. त्यासाठी तुमचं ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणंही महत्त्वाचं असणार आहे. तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं महत्त्वाचं असणार आहे आणि तुमचं लँड रेकॉर्ड यस असणं देखील महत्त्वपूर्ण असणार आहे. या 4 गोष्टी जर तुमच्या यस असतील तर तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाहीये. तुमच्या बँक खात्यामध्ये आपोआपच PM किसानचा 22वा हप्ता आज किंवा उद्यापर्यंत नक्कीच जमा होणार आहे. बरोबर. तर मार्च महिन्यामध्ये हे नमो शेतकरीचे जे 2 हप्ते आहे म्हणजे 8वा आणि 9वा हे दोन्ही हप्ते मग मार्च महिन्यामध्येच आपल्याला मिळेल का, याच्या समर्पित सुद्धा जाण्याची शक्यता आहे? आता बघा, राज्य शासनाच्या माध्यमातून अशी कुठली अपडेट समोर येत नाही. त्यांच्या माध्यमातून जे काही प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारण्यात आले त्यामध्ये फक्त असं सांगण्यात आले की लवकरच आम्ही शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता हा वितरित करणार आहोत आणि यामध्ये 8वा आणि 9वा हे दोन्ही हप्ते एकत्र वितरित करणार एवढं तरी त्यांनी कन्फर्म केलेलं आहे. परंतु याची तारीख जी आहे ती डिक्लेअर झालेली नाहीये. म्हणजे आपण मार्च महिना, आता मार्च महिन्याचे थोडेच दिवस राहिलेले आहेत, मार्च महिन्यातही जमा होऊ शकतो किंवा म्हणजे शक्यतो तर जमा होणार आहे. परंतु जर राज्य शासनाने इतर कारणे दिली नाही, म्हणजे जसं की राज्य शासन आपल्याला नवनवीन कारणे देत असतं की लाडक्या बहीण योजनेमुळे पैशाचा तुटवडा आलेला आहे किंवा इतर काही कारणे असतील, असं जर काही कारण दिलं नाही आणि शेतकरी बांधवांच्या हिताचा जर विचार केला तर लवकर म्हणजेच मार्च महिन्याच्या एंडिंग पर्यंत शेतकरी बांधवांना हा हप्ता नक्कीच मिळू शकतो. बरोबर. आणि तुमच्या माध्यमातून जे 4 कामे सांगण्यात आलेली ते म्हणजे लँड रेकॉर्ड, ज्या शेतकऱ्यांचं नसेल त्यांनी यस करून घ्यावे, त्याचबरोबर आधार सीडिंग, ज्या शेतकऱ्यांचं आधार सीडिंग नसेल त्यांनी आधार सीडिंग करून घेणे गरजेचं आहे. त्याचबरोबर ई-केवायसी आणि फार्मर आयडी म्हणजे 4 कामे ज्या शेतकऱ्यांचे ओके असेल त्यांना हे हप्ते नक्कीच येणाऱ्या पुढील जे कालावधी आहे म्हणजे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सर त्यांच्या माध्यमातून जाहीर करणार त्यावेळेस ते शेतकऱ्यांना मिळणार म्हणजे 4 कामे रेडी असले तर. हो नक्कीच. हो. तर मॅडम, आमचे जे काही शेतकरी आमच्या चॅनलशी जुळलेले तर त्यांना काही तुम्ही सांगणार का म्हणजे तुमच्या माध्यमातून? हो नक्कीच. तर शेतकरी मित्रांनो, एवढंच सांगू इच्छिते की तुम्हाला शेती संबंधित नवनवीन असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आलेले असाल तर नक्की सबस्क्राईब करा. येथे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लवकरच समजत. शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल ओके, धन्यवाद.